हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 10. यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. लग्न मंडपात सगळ्यांचा गोंगाट सुरू होता. तेवढ्यात अचानक शिवचा आवाज आला. शांत व्हा. मला माहीत आहे की प्रत्येकाच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि माझ्याकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. तेवढ्यात अर्जुन आला आणि त्याची कॉलर धरून म्हणाला, तूच काहीतरी केलंय ना? त्या दिवशी तू मला धमकीही दिली होतीस. गौरी कुठे आहे? तूच तिला गायब केलं आहेस ना? जर तिला काही झालं ना तर मी तुला मारून टाकेन. हे पाहून काही लोक पुढे आले, पण शिवने त्यांना हाताने इशारा करून थांबवलं आणि हसत हसत आपली कॉलर सोडवत म्हणाला, रिलॅक्स देशमुखांचे वारस. ओ सॉरी मेहुणे, तुझ्या बहिणीला काही झालं नाही. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. मी माझ्या बायकोला का त्रास देणार? आणि शिव पाटीलच्या बायकोवर हल्ला करण्याचे धाडस या शहरात इतर कोणातही नाही. तुला तुझ्या बहिणीला भेटायला आवडेल? सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघतात. शिवने हसून कोणाला तरी कॉल केला आणि म्हणाला, मिसेस गौरी शिव पाटील यांना आत घेऊन ये. जयवंत देशमुख यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. शिव अर्जुनला बाजूला करत म्हणाला, वेट, असं नाही, मी स्वतः घेऊन येतो. तोपर्यंत आपल्या बहीण आणि भाऊजीच्या स्वागताची तयारी करा. एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. सगळ्यांनी नकळतपणे एकमेकांकडे पाहिले. थोड्या वेळाने शिव गौरीचा हात धरून आत आला. सर्वांची नजर त्या दिशेने गेली. जयवंत देशमुखांची नजर गौरीवर पडताच त्यांची पावले थबकली. गौरीला विवाहित अवस्थेत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कोणालाच काही समजत नव्हतं. तिथे गौरी मान झुकवून हाताची मुठ्ठी घट्ट धरून उभी होती. नम्रता वहिनी तिच्याकडे जाण्याआधीच शिवने तिच्या खांद्याला धरून तिला जवळ घेतलं आणि सगळ्यांकडे बघून म्हणाला, सो लेडीज अँड जेंटलमॅन, ही आहे जयवंत देशमुख यांची एकुलती एक नात गौरी देशमुख. पण आजपासून ती शिव पाटील याची अर्धांगिनी मिसेस गौरी शिव पाटील आहे. अरे वहिनी, स्वागत नाही करणार आमचं? यावर नम्रता वहिनीने काहीच उत्तर दिलं नाही. गौरीचं असं गप्प राहणं सर्वांनाच अस्वस्थ करत होतं. अर्जुन गौरीजवळ आला आणि तिला स्वतःकडे खेचत म्हणाला, गुड्डी, हे सगळं काय आहे? हा माणूस काय बोलतोय? तू याच्याशी लग्न केलंस? गौरीचे डोळे पाणावतात, पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवते. ती डोळे खाली करून उभी आहे हे पाहून शिव म्हणाला, काय झालं स्वीटहार्ट? तुझा भाई तुला काहीतरी विचारत आहे, त्याला उत्तर दे. गौरी काहीच उत्तर देत नाही, म्हणून तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला, कोणालाही घाबरायची गरज नाही. मी आहे ना. आणि प्रेम केलंस, गुन्हा नाही, मग अशी नजर का चोरायची? गौरी रागाने त्याच्याकडे पाहते. नाही सांगायचं? ठीक आहे, मीच सांगतो. तर असं आहे की सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की ही वधू चेंज कशी झाली. तर त्याचं असं झालं की आम्ही दोघेही एकमेकांवर लहानपणापासून खूप प्रेम करतो. पण देशमुखांना आमचं प्रेम मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी जबरदस्तीने माझ्या गर्लफ्रेंडचं या चपडगंजूशी लग्न लावून देत होते आणि तिला घरात डांबून ठेवलं होतं. आज संधी साधून ती पळून आली आणि मग आम्ही दोघांनी लग्न केलं. आता शेवटच्या क्षणी आपली इज्जत वाचवण्यासाठी जयवंत देशमुख यांनी आपल्या दत्तक नातीला वधू बनवून तिला मंडपात बसवले. काय बरोबर आहे ना स्वीटहार्ट? तो गौरीकडे बघत म्हणाला. गौरीने ओलसर पण खाऊ की गिळू अशा नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मला माहीत आहे तुझ्या डोळ्यात खूप गरमी आहे, पण आता थोडं प्रेमाने बघ. हे रागावलेले रूप उद्यापासून दाखव. मी जे बोललो ते तू विसरली तर नाही ना? शिवने कुजबुजत सांगितल्यावर गौरी थोडीशी हसली. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हो, तर हे कारण होतं ज्यामुळे तुम्ही एवढी घाई करत होतात. आपल्या चारित्र्यहीन नातीला आमच्या मुलाच्या गळ्यात बांधायचं होतं. राहुलची आई म्हणाली, खरंच देशमुख साहेब, तुम्ही आमच्या मुलाची फसवणूक केली आहे. आधी तुमची चारित्र्यहीन नात आणि आता ही खोटी नवरी. आमच्या मुलाच्या इच्छेला काहीच किंमत नाही, राहुलचे पप्पा म्हणाले. जाऊ दे पप्पा, बरं झालं आपल्याला वेळेवर कळलं, नाहीतर नंतर कळलं असतं तर आपण काय केलं असतं. मोठ्या लोकांची मोठी चर्चा आणि आतून तितकेच पोकळ. राहुल म्हणाला, खरं आहे, आपल्याला काय मुलींची कमी आहे का? चला इथून निघू. मी तर तुला आधीच सांगितलं होतं
की मला हे लोक काही ठीक वाटत नाहीत, राहुलची आई म्हणाली आणि राहुलला घेऊन बाहेर जाऊ लागली. त्यांच्यासोबत पाहुणे पण जाऊ लागले. नयन गौरीकडे येत म्हणाला, गुड्डी, हे सगळं काय आहे बच्चा? नाही, तू असं करू शकत नाहीस. हो बाई, आपली गुड्डी असं करू शकत नाही. याने तिला नक्कीच ब्लॅकमेल केलं आहे. आम्ही हे लग्न मानत नाही. गुड्डी, तुला घाबरायची काहीच गरज नाही. मी तर याला जिवंत सोडणार नाही. एवढं बोलून अर्जुन शिवला गन पॉईंटवर घेतो आणि शिवही त्याच्यासमोर गन धरतो. आणि तो असं करताच तिथे उभे असलेले काही लोक संपूर्ण फॅमिलीला गन पॉईंटवर धरतात. हे बघून गौरी जोरात ओरडली. तर बाकीचे सर्वजण आपल्याच बॉडीगार्ड्सने आपल्याच माणसांना गन पॉईंटवर का घेतलं म्हणून आश्चर्यचकित होते. तेवढ्यात शिव हसत म्हणाला, समजलं नाही? काय झालं, कसं झालं? आणि तुम्हाला समजणारही नाही, कारण शिव पाटील फक्त एक चाल चलतो आणि जिंकणे हे त्याच्या हातात असतं. काय जयवंत देशमुख, कशी वाटली चेकमेट? जयवंत देशमुख त्याच्याकडे रागाने पाहतात. मला तुमचा हाच हरलेला चेहरा बघायचा होता. आज तुमच्या चेहऱ्यावरचे अपमानाचे डाग पाहून मला खूप समाधान वाटते. आणि उद्या तुमच्या नातीने पळून जाऊन लग्न केल्याची बातमी शहरभर पसरेल, तेव्हा तुमच्या नावाला आणि प्रतिष्ठेला जी झळ लागेल ना, तिथेच माझ्या मनाला शांती मिळेल. शिव आपल्या छातीकडे बोट दाखवत म्हणाला. दिव्या गौरीजवळ आली आणि विचारले, गौरी, हे सगळं काय आहे आणि कोण आहे हा माणूस? गौरीसोबत जयवंत देशमुखही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. जयवंत देशमुख यांना हा आणखी एक धक्का होता. हे काय झालं आणि कसं झालं? जयवंत देशमुख, तुम्ही खेळ तर खूप छान खेळलात. तुमच्या नातीला लपवून ठेवलं आणि तिच्या जागी एक रिप्लेसमेंट ठेवली, जिच्या मार्फत मला अंधारात ठेवण्याची तुमची युक्ती खूपच जबरदस्त होती. पण तुम्ही मला जरा हलक्यातच घेतलं. ते काय म्हणतात ना, छोटा मुलगा समजलात. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं. मी जेवढी पुस्तके वाचली नाहीत तेवढं तुम्हाला वाचलं आहे. मी कधीच तुमच्या नातीचा शोध घेतला नाही. माझी नजर तर फक्त तुमच्यावर होती, कारण तुम्हीच मला तुमच्या नातीपर्यंत घेऊन जाणारा पूल होता. तुम्ही मला तुमच्या खोट्या नातीच्या मागे फिरवत राहिलात आणि मी फिरतोय या भ्रमात मी तुम्हाला फिरवत राहिलो. मग शिव दिव्याकडे येत म्हणाला, तशी रिप्लेसमेंट तर टक्करची आणली होती, पण एक कमी राहिली. तो गौरीला आपल्या जवळ घेत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझ. शिव पाटीलची बायको प्रत्येक बाबतीत त्याच्या टक्करची असली पाहिजे, जी ही आहे, जिच्या अभिमानास्पद नजरेत एकदा पाहिल्यावर कोणीही त्यातून बाहेर पडू शकणार नाही. कोणतीही बार्बी डॉल नाही, आगीचा गोळा, जी प्रेम बनून हृदयात बसणारी नाही, तर नशा बनून डोक्यात कसं चढायचं हे जिला कळतं. हे ऐकून गौरी त्याच्याकडे दात विचकून पाहत होती. हा अभिमान तोडायला मजा येईल. अजूनही मनात अनेक प्रश्न आहेत ना? काय झालं, कसं झालं? तर तुमच्याकडे खूप वेळ आहे. बसा आणि तुमच्या परभावाचा नीट विचार करा. मी निघतो. चल स्वीटार्ट. शिव गौरीचा हात धरून तो पुढे सरकला तसं अर्जुनने स्वतःला सोडवलं आणि त्याच्या मागे निघाला. तेवढ्यात शिवने त्याच्या पायाखाली गोळी झाडली. सगळे जोरात ओरडले, पण दुसऱ्या क्षणी पाहिलं तर अर्जुनला गोळी लागली नव्हती. हुशारी नाही मेवणे साहेब. मला माझ्या बायकोला तिच्या भावाचा मृतदेह लग्नाची भेट म्हणून द्यायचा नाही. सो मला तसं करायला भाग पाडू नकोस. शिव असं बोलताच अनामिका आली आणि अर्जुनला पकडून मागे खेचलं. नाही, तू जिंकू शकत नाहीस. मी तुला जिंकू देणार नाही, असं म्हणत जयवंत देशमुखांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि लगेचच मागून गौरीवर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून सर्वांना धक्का बसला. पण गोळी गौरीला लागण्यापूर्वीच शिवने तिला स्वतःकडे खेचून वाचवलं होतं आणि जयवंत देशमुखांच्या जवळ जाऊन त्यांची गन हिसकावून घेत म्हणाला, जयवंत देशमुख, मी तुम्हाला सांगितलं होतं की शिव पाटीलच्या बायकोला नुकसान पोहोचवण्याची कोणाची इतकी हिंमत नाही. माझ्या परवानगीशिवाय हवाही तिला स्पर्श करू शकत नाही. मग तुमच्या गोळीची काय लायकी? आणि मला माहीत होतं की तुम्ही असंच काहीतरी करणार. तुमच्या खोट्या प्रतिष्ठेपुढे तुम्ही तुमच्या मुलांना बघितलं नाही, मग मुलांची मुलं कशी दिसतील? पण मी हिला मरू देणार नाही. का माहीत आहे? कारण ही तुम्हा देशमुखांचा अभिमान आहे आणि हिच्यामुळेच तुमचा सर्व अभिमान नष्ट होईल. आज जर ती मेली असती तर तुम्ही 2 दिवस रडला असता
आणि मग गप्प राहिला असता. पण आता तुम्ही प्रत्येक क्षणी तडपाल या विचाराने की ज्या नोकराला तुम्ही तुमच्या घरात येण्याच्या लायकीचा समजत नव्हता, तुमची नात त्याच्याच घरात नोकरासारखी काम करेल. ज्याला तुम्ही आपल्या घरातील फर्निचरला स्पर्श करण्यालायकी समजत नव्हता, तो रोज रात्री तुमच्या नातीला स्पर्श करेल. शिव असं बोलताच जयवंत देशमुखांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. हे बघून शिव म्हणाला, तुमची हीच खाली गेलेली मान आणि नजर मला बघायची आहे, आणि त्यासोबतच तुमचा तुटलेला घमंड. एवढं बोलून त्याने गौरीचा हात धरला आणि तिला तिथून खेचत घेऊन गेलं. गौरीने एकदम मागे वळून पाणावलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहिलं. तिचे डोळे काहीही न बोलता सगळं काही सांगत होते. शिवने तिला आणून गाडीत बसवले आणि तो स्वतःही तिच्यासोबत बसला. तो बसताच ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि त्याच्या मागे बाकीच्या गाड्या निघाल्या. शिवने कोणाला तरी फोन केला आणि गौरीकडे बघून म्हणाला, सोडून द्या त्यांना. त्याचं बोलणं ऐकून इतका वेळ पाणावलेल्या गौरीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आली. शिवने दुसरा फोन तिच्या समोर धरला आणि म्हणाला, मी वाईट आहे, खूपच वाईट आहे, पण मी दिलेले प्रॉमिस पाळतो. गौरीने त्याच्याकडे रागाने नजर टाकली आणि तो फोन डिस्ट्रॉय केला. शिवने पुन्हा कोणाला तरी फोन केला. पलीकडून आवाज आला, हा बाई, सगळं नीट झालं ना? मी तुझ्या वहिनीला घेऊन येतोय. सगळ्यांना सांग आणि स्वागताची तयारी करा. शिव म्हणाला, मी सर्वांना आधीच सांगितलं आहे आणि सर्व तयारी केली आहे, कारण मला खात्री होती की माझा भाई आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होऊनच परत येईल. तुझ्याशिवाय हे सगळं इतकं सोपं झालं नसतं. शिव म्हणाला, तुझ्यासाठी काहीही भाई, आता लवकर ये. असं बोलून त्याने फोन कट केला. गाडी पुढे चालत होती, पण गौरीचं आयुष्य जसं तिथेच थांबलं होतं. एका क्षणात तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. काही वेळापूर्वी घडलेली प्रत्येक गोष्ट तिच्या डोळ्यासमोर तरळत होती. सर्वजण हॉलवर निघून गेल्यावर घरी फक्त गौरी, प्रताप, श्रीकांत आणि संगीता होती. सर्वजण निघून जाताच प्रताप यांनी कोणाला तरी फोन करून पटकन घरी यायला सांगितलं. श्रीकांत आणि संगीता बाकीची तयारी करू लागले. तेवढ्यात एक नोकर आला आणि म्हणाला, भटजी काका आले आहेत. श्रीकांत यांनी त्यांना आत बोलावले. तेवढ्यात काही गाड्या येऊन लॉनमध्ये थांबल्या. राहुल आला असा विचार करून प्रताप त्याच्याकडे गेले, पण काही लोकांनी येऊन त्यांना पकडले आणि गन पॉइंटवर घेतले. त्यांना काही समजण्याआधीच शिव नवरदेवाच्या कपड्यात गाडीतून बाहेर आला. तसे प्रताप आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. त्यांनी आपल्या बॉडीगार्ड्सना आवाज दिला, पण ते तिथे येऊन काही करण्याआधीच शिवच्या माणसांनी त्या सर्वांना पकडले. मग शिवच्या सांगण्यावरून काही माणसं प्रताप यांना घेऊन आत गेले. हे पाहून संगीता आणि श्रीकांत यांना धक्काच बसला. त्यांनाही काही समजण्यापूर्वीच शिवच्या माणसांनी त्यांना आणि घरातल्या नोकरांना गन पॉइंटवर घेतले. शिवने त्यांना गौरीबद्दल विचारल्यावर तिघांनीही एकमेकांकडे पाहिलं. ती तिथेच आहे जिथे तिला असायला पाहिजे. थोड्याच वेळात तिचं लग्न होईल आणि ती तुझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही, प्रताप म्हणाले. प्रयत्न तर चांगला आहे सासरेबुवा, पण तो यशस्वी होणार नाही. शिव पाटील, तुम्हाला इतका मूर्ख वाटला का? इथे मंडप सजला आहे, भटजी काका उपस्थित आहेत का? जर तिथे तिचं लग्न होत आहे तर मुलीच्या लग्नात बाप उपस्थित नाही, हे कसं शक्य आहे? मला माहीत आहे की ती इथेच आहे. आता तिला बोलावणार आहात की तिला मंडपात आणण्याचे शुभ कार्य मी स्वतःच्या हातांनी करू? शिव म्हणाला, मी सांगितलं ना की ती इथे नाही आणि आम्ही निघणारच होतो, तेवढ्यात तू इथे आलास. आणि श्रीकांत आपले वाक्य संपवण्याआधी शिव त्यांच्या कपाळावर बंदूक ठेवत म्हणाला, जेव्हा दोन लोक बोलत असतात तेव्हा मध्ये बोलायचं नसतं. कुठे आहे या घराची राजकुमारी? श्रीकांत यांनी काहीच उत्तर न दिल्याने त्याने संगीताकडे पाहिलं आणि जोरात ओरडला, तिला घेऊन या, नाहीतर गोळी त्यांच्या आरपार होईल. संगीता ओरडली. गौरी आपल्याच विचारात रूममध्ये बसली होती. तिला काही समजत नव्हते की हे सर्व काय चाललंय. तेवढ्यात संगीताची किंचाळी तिच्या कानावर पडली. तिने घाबरून दरवाजा उघडला आणि अचानक संगीता काकी समोर आली. तिचा पूर्ण चेहरा भीतीने आणि घामाने भरलेला होता. काकी, काय झालं? काही नाही, तू इथून लवकर पळून जा. संगीता खिडकी उघडून हातवारे करत म्हणाली. पळून जाऊ म्हणजे?
गौरीने न समजून विचारलं. आता तुला काहीही सांगायला वेळ नाही बाळा. तू माझं ऐक आणि इथून पळून जा. तुला माझी शपथ, संगीता काकी म्हणाली. गौरीला काहीच समजत नव्हते. तिला विचारात पडलेलं पाहून संगीताने तिचा हात पकडला आणि ओढत खिडकीजवळ आणले आणि तिथून बाहेर उडी मारायला सांगितली. गौरी उडी मारणार इतक्यात कोणीतरी तिचा हात घट्ट पकडलं. गौरीने मागे वळून पाहिले. तू? गौरी आश्चर्याने म्हणाली. शिव, ज्याचे डोळे रागाने लाल झाले होते, त्याने एक नजर संगीताकडे टाकली आणि गौरीला खिडकीतून खाली उतरून खेचत बाहेर घेऊन आला आणि मंडपाच्या दिशेने तिला धक्का दिला. पण तिने स्वतःला पडण्यापासून थांबवलं आणि आश्चर्याने शिवकडे पाहिलं. ती काही बोलायच्या आधीच प्रताप यांचे शब्द तिच्या कानावर पडले. गुड्डी, त्याचं काही ऐकू नकोस आणि अजिबात घाबरू नकोस. तो आपल्यापैकी कोणाचंही काहीही बिघडवू शकत नाही. तू इथून पळून जा. गौरीने त्यांच्याकडे पाहिलं आणि सगळं बघून आश्चर्याने तिचे डोळे उचपारले. हाऊ डे यू? माझ्याच घरी येऊन माझ्याच पप्पांना असं ट्रीट करण्याची तुझी हिंमत कशी झाली? कोण आहेस तू आणि हे सर्व का करतोस? शिव तिच्याजवळ येऊन हसत म्हणाला. हा ॲटिट्यूड शोभून दिसतोय, पण एका भारतीय स्त्रीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी असं बोलणं शोभत नाही. गौरीला अचानक धक्का बसला, पण मग तिला आजोबांचे शब्द आठवले आणि तिचे डोळे मोठे झाले. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, अच्छा, तर तो तू आहेस, पण का? गुड्डी, प्रश्न विचारू नकोस, तू पळून जा. याला आम्ही बघू. प्रताप यांनी स्वतःची सुटका करून एका माणसाच्या हातातून गन हिसकावून घेतली आणि शिवला पॉइंटवर घेत म्हणाले. पण नंतर त्यांच्या डोक्यावर एक जोराचा फटका बसला आणि त्यांच्या हातातून गन खाली पडली. त्याचवेळी गौरी ओरडत त्यांच्याकडे धावली, पण शिवने तिचा हात धरून तिला थांबवले आणि आपल्या बॉडीगार्ड्सना काहीतरी इशारा केला आणि त्यांनी सर्वांना बांधले. प्रताप यांची अवस्था पाहून गौरीला खूप दुःख झालं. तिने आपला हात सोडून शिवची कॉलर पकडली आणि रागात म्हणाली, तुला काय वाटतं, हे सगळं करून तू माझ्याशी लग्न करशील का? कधीच नाही. तुझ्या ताकदीच्या जोरावर तू आम्हाला मारू शकतोस, पण तोडू शकत नाहीस. पाटील साहेब, शिव थोडंसं हसत तिच्याकडे टक लावून पाहतो. तिचे लक्ष विचलित झालेले पाहून गौरीने त्याची गन हिसकावून घेतली आणि त्याला गन पॉइंटवर घेत म्हणाली, बस झालं, सगळ्यांना सोडून दे, नाहीतर मारून टाकेन मी तुला. शिवने तिच्याकडे पाहिलं आणि गन आपल्या छातीवर ठेवत म्हणाला, शूट. शिव पाटील समोरून वार करतो आणि आपल्या छातीवर गोळी खाण्याची ताकदही ठेवतो. गौरी त्याच्याकडे रागाने पाहते आणि तिचे बोट ट्रिगर दाबणार होते तेवढ्यात अंजलीचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती थांबली. शिवने आपला फोन गौरीसमोर धरला. गौरीने पाहिलं की अंजली खुर्चीला बांधलेली होती आणि ओरडत होती, कोण आहात तुम्ही? आम्हाला इथे का आणलं आहे? प्लीज तिला सोडा. तेव्हा गौरीने पाहिलं की एका माणसाने शिशाच्या गळ्यावर चाकू ठेवला होता आणि ती रडत होती. गौरीच्या डोळ्यात अश्रू तरळली. शिवने तिच्या हातातून गन घेत मागून तिच्या कानाजवळ आला आणि फोन दाखवत म्हणाला, तुझ्या नकाराने जीव नक्कीच जाईल, पण या सगळ्यांचा नाही, तर या दोघींचा. काय म्हणतेस? यांना मुक्त करू का? गौरीने रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. कमी आहे? बरं, माझ्याकडे अजून काहीतरी आहे. तुझी फ्रेंड कम सिस्टर, ती कुठे आहे? कुठे दिसत नाही. दिव्या? गौरीच्या तोंडून अचानक हे बाहेर पडले आणि तिला आठवले की आजोबांनी सांगितलं होतं की दिव्याचा मिस्ट्री मॅन दुसरा कोणी नसून तोच आहे ज्याने गौरीशी लग्न करण्याचे चॅलेंज दिले होते. गौरीच्या मनात अचानक एक विचार आला की जर याला तिचं सत्य माहीत होतं तर तो दिव्याशी खेळत होता. ती रागाने त्याला म्हणाली, काय केलं आहेस तू दिव्यासोबत? कुठे आहे ती? ती तिथेच आहे जिथं तिला असलं पाहिजे, पण माझ्याकडे तिची एक गोष्ट आहे. एवढं बोलून त्याने गौरीसमोर एक व्हिडिओ प्ले करत म्हणाला, खरं सांगतोय, मी नाही बघितला, फक्त तुझ्यासाठी जपून ठेवला होता. गौरी बघते तर दिव्या तिला कपडे चेंज करताना दिसते. तिने व्हिडिओ बंद केला, पण पुढच्या क्षणी शिवने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, अजून मी पाहिला नाही, पण तू माझं ऐकलं नाहीस तर हा व्हिडिओ सगळ्यांना दिसेल. गौरीने आपले डोळे बंद केले. या क्षणी तिचाही नाईलाज झाला होता. मग आता सांग, लग्न की या तिघांचा त्याग?
गौरी त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात वेदनेसोबतच शिवबद्दलचा तिरस्कार स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली, तुला काय वाटतं, माझ्यावर जबरदस्ती करून तू तुझं ध्येय साध्य करशील? कधीच नाही. गौरी देशमुख ही फक्त सोसाट्याचा वारा नसून भूकंप आहे, भूकंप. तू जिंकूनही हरशील शिव पाटील. हार की जीत हे काळच ठरवेल. या क्षणी तुझी अवस्था पाहून मला एवढंच सांगायचं आहे की तुझ्या मर्जीने आणखी काही श्वास घे, कारण या क्षणानंतर तुला प्रत्येक श्वासासाठी माझी मर्जी घ्यावी लागेल. आणि हो, मला भूकंपाशी खेळण्याची सवय आहे. तर बोल, हो की नाही? हे बघ, तुला जे काही वैर काढायचं आहे ते आमच्याशी काढ. आम्हाला मारून टाक, पण तिला जाऊ दे. ती निर्दोष आहे. तिला यातलं काहीच माहीत नाही, श्रीकांत म्हणाले. मलाही काही माहीत नव्हतं. मला ही मैत्री आणि शत्रुत्व कळत नव्हतं. तुम्हाला दया आली का? शिव अचानक ओरडला. या घरात राहणारा कोणीही निर्दोष नाही. इथला प्रत्येक जण निर्दयी आहे. मला तुम्हा लोकांना मारायचं नाही. मला फक्त तुमचा अभिमान तोडायचा आहे, आणि हाच तो अभिमान आहे. शिव गौरीकडे बोट दाखवत म्हणाला, प्लीज तिला सोड. तिला याबद्दल काहीच माहीत नाही. ती निर्दोष आहे शिव. श्रीकांत पुन्हा असं बोलले तेव्हा शिव ओरडला आणि त्यांच्या दिशेने गोळी झाडली. संगीता जोरात किंचाळली आणि गौरीने आपल्या कानावर हात ठेवला. शिव तिचा हात धरून म्हणाला, जिवंत आहे अजून, पण तू उशीर केलास तर सगळे. बोल, काय विचार केलास? प्रताप शुद्धीवर येत होते. त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, नाही गुड्डी, त्याचं ऐकू नकोस. तो डरपोक आहे. आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. मी काय करू शकतो आणि काय नाही हे आताच कळेल. पहिला बळी सासरेबुवांचा. शिव असं बोलताच त्याच्या माणसांनी प्रताप यांच्या डोक्यावर गन ताणली. मी तयार आहे. कोणाला काहीही करू नकोस, गौरी अचानक म्हणाली. यावर शिव हलकेच हसला. नाही गुड्डी, प्रताप म्हणाले. या सर्वांची तोंडे बंद करा, शिव म्हणाला आणि गौरीला घेऊन मंडपात बसला. मग भटजींनी घाबरून लग्नाच्या विधी सुरू केल्या. गौरीने आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या मनाची अवस्था यावेळी कोणालाही समजण्यापलीकडची होती. शिवला चांगलंच माहीत होते की गौरीला तोडणं सोपं नसेल, म्हणून त्याने तिला सर्व बाजूंनी कमजोर केलं. काही दिवसांपूर्वी, शिव, मी सर्व काही माहिती काढली आहे. अंजलीच्या घरातून निघून गेल्यावर निखिलने त्याला फोन केला. ओके, तिच्यावर लक्ष ठेव. तो तर बऱ्याच दिवसांपासून ठेवतोय, पण मला हे बरोबर वाटत नाही, निखिल म्हणाला. बरोबर वाटत नाही म्हणजे? ती खरंच तुला आवडायला लागली नाही ना? विसरू नकोस की हा आपल्या प्लॅनचा एक भाग आहे, शिव म्हणाला. मी काही विसरलो नाही, पण तिला प्यादं बनवायला बरोबर वाटत नाही. ती एक चांगली मुलगी आहे आणि लहानपणापासून तिने खूप काही सहन केलं आहे. तिची कथाही काहीशी तुझ्यासारखीच आहे. तिला त्रास होईल, माहीत नाही, पण वाईट वाटतंय. मला तर वाटतंय खरंच ती तुला आवडायला लागली आहे. ती चांगली मुलगी आहे यार. ऐक, ती चांगली मुलगी आहे तर तिला दुखवू नकोस आणि काळजी करू नकोस. मी तिचं काही नुकसान होऊ देणार नाही, पण माझ्या प्लॅनसाठी मला तिची गरज आहे. मला माहीत आहे आणि मी तुला मदत करेन. पण शिव, पुन्हा एकदा विचार कर. ती मुलगी ही निर्दोष आहे. जेवढं तिला ओळखलं आहे ती तिच्या फॅमिलीसारखी अजिबात नाही. ती निर्दोष नाही आहे. समजलं तुला? आणि पुन्हा तिची बाजू घेऊ नको. असं बोलून शिवने फोन कट केला. लग्नाच्या दिवशी अंजली सगळ्यांसोबत जायला निघाली होती. ती नम्रता आणि अनामिकासोबत कारमध्ये बसून श्रीशासोबत खेळत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन आन्सर केला. मला फोन का केला? मला फोन करायचा नाही सांगितलं आहे ना? मला बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला. तसंही तू फक्त बोलतेस की माझ्याशी बोलायचं नाही, पण हे खरं नाही. नाहीतर तू माझा फोन आन्सर केला नसता आणि नंबरही ब्लॉक करू शकली असती, निखिल म्हणाला. गुड आयडिया, थँक्यू, मी आताच करते, अंजली रागाने म्हणाली. अरे अरे, ऐक तरी, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मी यापुढे फोन करणार नाही, पण प्लीज आता ऐकून घे, निखिल म्हणाला. ठीक आहे, बोल. मला आता तुला भेटायचं आहे. मला माहीत आहे तू हॉलवर जात आहेस. मी वाटेतच आहे. 2 मिनिटांसाठी ये. मी अशी कशी येऊ शकते? माझं तिथे असणं इम्पॉर्टंट आहे. जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं. प्लीज ये. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ठीक आहे, कुठे आहेस सांग.
निखिलने सांगितल्यावर अंजलीने फोन कट केला आणि नम्रता वहिनीला म्हणाली, वहिनी, मला काही काम आहे तर मी मध्येच उतरेन. तुम्ही सगळे तिथे पोहोचा, मी मागून येईन. अंजली, मी सर्व ऐकलं आहे. तोच होता ना ज्याला मावशीने पसंत केलं आहे? बोल बोल, लाजू नकोस, नम्रता वहिनी चिडवत म्हणाली. वहिनी, तू पण ना? दिव्या हलकेच हसली. अंजली, तू त्यालाही बोलावू शकली असती, नयन म्हणाला. नाही भाई, काही गरज नाही. कशी गरज नाही? तू आमची फॅमिली आहेस. आमच्यासाठी गौरीपेक्षा कमी नाही. असं कर, त्याला सोबत घेऊन ये. नयन असं बोलताच अंजलीने हसून होकार दिला. थोड्या वेळाने गाडी थांबली आणि अंजली खाली उतरली. श्रीषाही तिच्यासोबत गाडीतून बाहेर आली. अरे श्रीषा, तू कुठे येतेस? आईसोबत जा बाळा. नाही, मला तुझ्यासोबत जायचं आहे. तू पण कुठे आहे मला माहीत नाही. सकाळपासून ती मला भेटली नाही, म्हणून मला तुझ्यासोबत जायचं आहे, श्रीषा हट्ट करत म्हणाली. श्रीषा, बाळा हट्ट करू नकोस, चल माझ्यासोबत. ती नंतर येईल, नम्रता म्हणाली. नाही, मी अंजली अत्तूसोबतच येणार. सर्वांनी समजावूनही ती ऐकत नव्हती. तेव्हा अंजली तिला सोबत घेऊन गेली. ती निखिलला भेटली. श्रीषाला तिच्यासोबत पाहून निखिल आधी थोडा थक्क झाला, पण नंतर तिला उचलून घेतलं. बोल, काय काम आहे तुझं? तिथे जाऊन बोलूया का? एका कॅफेकडे बोट दाखवत तो म्हणाला. श्रीषाला अंजलीने घेतलं आणि त्याच्या मागून चालू लागली. तेवढ्यात एक कार त्यांच्या जवळ येऊन थांबली आणि काही लोकांनी अंजलीला आत ओढलं. निखिलला काही समजण्याआधीच गाडी पुढे निघून गेली. निखिल त्यांच्या मागे धावला, पण थोड्या वेळाने तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या. त्याने शिवला कॉल केला. काम झालं, पण एक गडबड झाली. तिच्यासोबत एक छोटीशी मुलगी सुद्धा आहे. कदाचित देशमुखांच्या घरातलीच आहे. हे तर अजूनच छान झालं. शिव, ती छोटी मुलगी आहे, निखिल रागाने म्हणाला. रिलॅक्स, तिला काही होणार नाही. मी राक्षस नाही, शिव म्हणाला. प्लीज शिव, मेक शुअर त्या दोघांनाही काही होणार नाही. मला खूप वाईट वाटतंय. स्वतःचाच राग येतोय. तुझं दुःख, तुझी शपथ, मला सगळं समजतंय. पण यार, हे सगळं चुकीचं आहे, निखिल म्हणाला. डोंट वरी, हा गुन्हा तुझ्या डोक्यावर येणार नाही. प्रत्येक गुन्हा माझ्या खात्यावर. असं बोलून त्याने फोन कट केला. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर शिव तिला घेऊन हॉलवर पोचला आणि गौरीला म्हणाला, आतमध्ये एका चांगल्या बायकोप्रमाणे वागायचं. त्यानंतर तुझी सगळी माणसं सुटतील. गौरीकडे त्याचं म्हणणं ऐकण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. तिने शिवचा वेडेपणा याआधीही पाहिला होता आणि कोणाचाही जीव त्याच्यासाठी किड्यामुंग्यांप्रमाणे होता. खास करून तिला अंजली आणि श्रीषासोबत रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून ती त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती. एका क्षणात गौरीचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. थोड्या वेळातच शिवची गाडी पाटील लॉनमध्ये येऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून सर्वजण दाराकडे निघाले. शिव गौरीला म्हणाला, वेलकम टू द हेल्म गौरी देशमुख, आणि तिचा चेहरा झाकून घेतला. गौरी आपला राग गिळत शांत बसून राहिली. चल खाली उतर, शिव म्हणाला, पण गौरीने काहीच रिॲक्ट केलं नाही. खूपच माज आहे, पण काही हरकत नाही. हळूहळू सर्व माज आणि ॲटिट्यूड तुटेल. त्याने तिचा हात धरून तिला बाहेर काढलं. तेवढ्यात एक 23-24 वर्षांचा मुलगा बाहेर आला आणि त्याने शिवला मिठी मारली. कॉंग्रॅच्युलेशन्स भाई, फायनली तुझा बदला पूर्ण झाला. तुझ्या विजयाने मला खूप आनंद झाला आहे. हे सर्व तुझ्याशिवाय पॉसिबल नव्हतं. थँक्यू. तू मला थँक्यू बोलणार? जाऊ दे, याबद्दल आपण नंतर बोलू. पण आता मला माझ्या वहिनीला बघायचं आहे. विथ युअर परमिशन. असं बोलून तो गौरीचा पदर उचलू लागला. शिवने त्याचा हात धरला. वेट सॅम, आत गेल्यावर भेट. सगळेच वाट पाहत आहेत. आणि सगळ्यात जास्त पप्पा. मला माहीत आहे. अरे, तू तिथेच उभा राहणार आहेस की आत पण येशील? शिवानी, अमृता, जा आणि दोघांना घेऊन या, शालिनी म्हणाली. थांबा तिकडेच, आम्ही येतोय, शिव म्हणाला आणि गौरीच्या खांद्यावर हात ठेवत पुढे गेला. इथे गौरीने काहीही न बोलता तिच्या कृतीतून शिवला दाखवून दिले होते की पुढचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नसणार. आणि दुसरीकडे देशमुखांच्या घरात पूर्ण गोंधळ उडाला. प्रत्येकजण अस्वस्थ होता, जो काहींच्या रागातून तर काहींच्या मौनात व्यक्त होत होता. घरातील वडीलधारी मंडळी प्रश्नांनी घेरली गेली होती आणि छोटे गौरीला परत आणण्याचे मार्ग शोधत होते. जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा.
आणि स्टोरी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.